नमस्कार, मी विशाल परदेशी. बेधडक या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. सामनाला दिलेल्या विशेष मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलंय की मुंबईत खड्डेच नाही. खरंच नाही आहेत का? वाहनं अगदी सुरळीतपणे रस्त्यावरनं जात आहेत का? आणि या सगळ्या पैलूंवरती आपण चर्चा करणार आहोत आजच्या या बेधडकमध्ये. अरेच्या मुंबईत खड्डे नाहीत? मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे नसल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. बघूयात त्यांनी काय म्हटलंय. आजही मुंबईच्या रस्त्यांवरती प्रचंड खड्डे आहेत. नाही, मुंबईतल्या रस्त्यावरती खड्डे मेट्रोमुळे झाले असं म्हणतोय मी. नाही, मेट्रोमुळे असतील, पण मुंबईतले रस्ते, त्या मुंबईतल्या मोठ्या रस्त्यांवरती कुठे त्याचे खड्डे नाही आहेत. दुर्दैवाने तुम्ही जे ग्रामीण भागातले रस्ते म्हणताय त्याची परिस्थिती नक्कीच वाईट आहे, अत्यंत वाईट आहे. त्याचा सुद्धा आढावा घेतल्यानंतर त्याच्यासाठी लागणारे जे काही बजेट आहे ते महाप्रचंड आहे. पण याचा अर्थ असा नाही की आपण गप्प बसावं. त्याच्यात सुद्धा मी पुन्हा हेच म्हणेन की प्राथमिकता एखाद्या विभागातला, बाबा हे सगळे रस्ते खराब असतील पण कोणते रस्ते प्राथमिकतेने केले पाहिजेत, सगळे एकदम अंगावर घेता येणार नाही, पण त्याच्यात प्राथमिकता ठरवून एक 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 रस्ते संपूर्ण विभागातले हे आता आपण मार्गी लावतो. मुख्यमंत्र्यांच्या दाव्यानंतर आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे ढोके यांनी मुंबईतील रस्त्यांवर खड्डे आहेत की नाही हे तपासण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना म्हणे मुंबईतले खड्डेच दिसत नाही आहेत. आता मी जिथे उभी आहे ना तो आपण बघतो, मी थेट खड्ड्यात उभी आहे. इतकंच काय, माझ्या बाजूला जी आता टॅक्सी अगदी जाताना होडीसारखी हिंदकोळे खाते ना, तो पण एवढा मोठा खड्डा आपल्याला बघायला मिळतोय. म्हणजे किंग सर्कल स्टेशनच्या बाहेर साधारणतः 100 पावलांच्या आत, खरं तर हे नोटीस करा की 100 पावलांच्या आत 6 खड्डे आहेत. हे 2 जरा मागे बघा, खड्डे. ट्रॅफिक पोलीस जाताना बघतात आणि खरं तर खड्डे म्हटलं की त्यांनी हात केलेला आहे. मागे आपण जर बघितलं आता, ये बताइए मुंबई में गड्ढे है या नहीं है? बहुत गड्ढे हैं मैम, बहुत गड्ढे हैं. यहाँ चलना बहुत परेशान है मैम हम लोग को. मुख्यमंत्री म्हणतात मुंबईमध्ये खड्डे नाही आहेत. ऐसा कैसा खड्डा नहीं है? सामने आपके सामने दिख रहा है ये. हाँ. सामने दिख रहा है. ये खड्डा है, ये गड्ढा है. बिल्कुल गड्ढा है ना मैम. आप ब्रिज के ऊपर चले जाओ, वहाँ पर वहाँ भी गड्ढा है. ये देखो जहाँ आपका कैमरामैन खड़ा वहाँ पर भी गड्ढे पड़े हुए हैं मैम. फिर अभी यहाँ मुंबई वासियों कैसा चलेंगे मैम, आप बताओ. क्या मुख्यमंत्री झूठ बोल रहे हैं या फिर उनको अधिकारियों ने? मुख्यमंत्री क्या बोल रहे हो तो आप बता सकते हैं. अभी हम लोग बाइक पे ड्राइव कर रहे हैं. आप सामने, इसके सामने दिखता हुआ रोड है, कोई छुपा हुआ तो है नहीं आपसे. आप उसको दिखाइए, अपने कैमरामैन को बताइए कि भाई ये क्या गड्ढे. आप आगे भी चले जाओ, वो देखो उधर जो पुलिस का वो रखा है वहाँ पर भी पूरा गड्ढा पड़ा हुआ है. तर हे महत्त्वाचं आहे. मुंबईकरांची वक्तव्य आहेत. मुंबईकर म्हणतात, हे आम्ही म्हणत नाही आहोत. ज्या खड्ड्यामुळे मागे पण आपण बघितलं तर खड्ड्यांचं साम्राज्य किंग सर्कल स्टेशनच्या बाहेर 100 पावलांच्या 6 खड्डे आहेत. त्यामुळे हे आपण पहिलं ठिकाण दाखवलं, असे अनेक ठिकाण आपण दाखवणार आहोत आणि मुख्यमंत्र्यांना दाखवणार आहोत की हो, तुमच्या या मुंबई जिथे शिवसेनेची सत्ता आहे तिथे खड्डे आहेत. सचिन कुबडेसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, किंग सर्कल, मुंबई. खरंच मुंबईत खड्डे नाहीत का? म्हणजे आहेत तेच आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय, पण मुख्यमंत्री म्हणतात की खड्डेच नाही आहेत. पण त्या खड्ड्यातनं वाट काढत मुंबईकरांना पुढे जावं लागतं, हे तितकंच खरं आहे. याच विषयी चर्चा आज आपण करणार आहोत. आपल्याबरोबर आहेत मान्यवर पाहुणे. भाजपच्या वतीने प्रवक्ते भालचंद्र शिरसाट आपल्यासोबत आहेत. मनसेचे प्रवक्ते संतोष धुरी हे आपल्यासोबत आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली आपल्यासोबत आहेत. आजच्या चर्चेत खरं शिवसेनेच्या वतीने कोणीतरी असणं फार अपेक्षित होतं, पण आम्ही बऱ्याच मंडळींना संपर्क केला, पण उत्तर हो असं काही मिळालंच नाही. आणि त्यावरती आज पालिकेमध्ये बजेट आहे असं उत्तर देऊन खरं तर आम्हाला जमणार नाही असं काही लोकांकडनं सांगण्यात आलं. असो, जी मंडळी आहेत ती खरं तर या सगळ्या गोष्टीकडे डोळसपणे बघतात आणि ती बोलतील आणि त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचेल असं मला वाटतंय. सुरुवात मी भालचंद्र शिरसाट यांच्याकडनं करतोय. खरं तर शिवसेना BMCच्या सत्तेत आहे आणि आता तर राज्यातही तेच आहेत म्हणूयात. म्हणून खरं तर सरसकट मुंबईतले सगळेच रस्ते जर आपण गृहीत धरायचे म्हणले, आपण पहारेकरी म्हणून भूमिका बजावताय. खरंच खड्डे आहेत की नाही हो मुंबईत? मुंबईमध्ये किती खड्डे आहेत हे बघण्यासाठी जो चष्मा लागतो त्या चष्म्याचा रंगच महाविकास आघाडीचा बदललेला आहे. त्यांची विचारधारा बदलली, इतर रंग बदलले, पण चष्माही बदलला आहे. आणि मग त्यांना आता सगळंच पिवळं दिसायला लागल्यामुळे मुंबईतले खड्डे दिसेनासे झालेत. कुठेतरी आपण ज्याला म्हणतो रंग आंधळेपणा आला असेल तर माहीत नाही मला. रंग आंधळेपणा, बरं. कारण खड्ड्याचा रंग वेगळा असतो, रस्त्याचा रंग वेगळा असतो. पण ठीक आहे, त्यांना खड्डे दिसत नाहीत, मुंबईकरांना ते खड्डे दिसत आहेत.
आणि केवळ मुंबई शहरामध्ये रस्त्यावरच खड्डे नाहीत, प्रत्यक्ष महापालिकेत आज अर्थसंकल्प सादर झाला तिथेही मोठा भ्रष्टाचाराचा खड्डा पडलेला आहे. त्याची स्वतंत्रपणे आपल्याला चर्चा करता येईल. करता येईल, निश्चितपणे करता येईल. मुंबईमध्ये कुठलीही करवाढ नाही असं सांगणाऱ्या अर्थसंकल्पात कराचं नाव शुल्क करून शुल्कवाढ मात्र मोठ्या प्रमाणात करून मुंबईकरांचा गळा घोटण्याचा प्रयत्न केलेला आहे.